तर कर्क राशीबद्दल काय सांगाल? बरोबर. कर्क म्हणजे अतिशय हळवी रास म्हणूया आपण, चंद्राची रास आहे. पण ह्याचा अर्थ हळवी म्हणजे कमकुवत समजण्याचं हे करू नका. त्यांच्यामध्ये पण प्रचंड म्हणजे एक काय, पण प्रत्येकाचं कसं असतं ना, प्रत्येकाची ताकद वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असते. बरोबर. सो त्याच्यामुळे त्यांचा हळवेपणा किंवा त्यांचं जास्ती मनानी म्हणजे काय म्हणूया आपण मानसिक हे असणं, ते पण त्यांचं एका पद्धतीने त्यांचा तो स्ट्रॉंग पॉईंटच आपल्याला म्हणता येईल. तर आता त्यांची 2025च्या पूर्वार्धामध्ये त्यांची ढैया संपलेली आहे आता, त्यामुळे गाडी आता हळूहळू मार्गावर येते त्यांची. त्यामुळे 2025चा पण उत्तरार्ध त्यांच्यासाठी चांगला गेलेला आहे. हा, आता फक्त 2026 मध्ये कसं आहे की शनी महाराज त्यांच्या भाग्यस्थानात असतील, तर त्याच्यामुळे प्रगतीचा वेग थोडा मंदावेल. म्हणजे अगदीच काही आधी जसा त्रास झाला होता ढैयाचा तसा काही होणार नाही, हा ते होईल. पण आर्थिक प्राप्ती मात्र समाधानकारक असेल, ते ती एक गोष्ट चांगली आहे. हा, काही आरोग्यविषयक चिंता पण थोड्याशा येतील, त्याच्यासाठी तुम्ही काळजी म्हणजे थोडीशी घ्यायला लागेल. आणि